त्या 70 वर्षाच्या बाबांना मी फक्त ₹100 दिले होते. पण त्यांनी बदल्यात जे दिलं ना, ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. काल मी मार्केटला गेले होते आणि रस्त्याच्या कडेला ना एक 70 वर्षाचे बाबा बसलेले दिसले होते. अंगावर एकदम असे जुने कपडे होते, पायात चप्पलही नीट नव्हती आणि हातात एक छोटीशी पिशवी होती. मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारलं, "बाबा, काही खाल्लं का तुम्ही?" तेव्हा ना ते मला हळूच म्हणाले, "नाही बाळा, सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही." मी त्यांना ना तिथल्या एका जवळच्या मेसमधून ना जेवण आणून दिलं आणि हातात थोडे पैसे ठेवले. बाबांनी ना ते पैसे घेतले, पण स्वतःसाठी ठेवण्याऐवजी ना ते पैसे त्यांनी खिशात न ठेवता बाजूला ठेवले. मी विचारलं, "बाबा, तुम्ही हे पैसे कशासाठी ठेवताय?" बाबा हसले आणि मला म्हणाले, "बाळा, माझ्यासाठी नाही. घरी माझी म्हातारी बायको आहे, तिच्यासाठी काहीतरी घेऊन जाईन म्हटलं." हे ऐकलं आणि मी काही क्षण ना शांतच होते. थोडंसं उदासही वाटलं आणि वाटलं लोकांवर कसे दिवस आहेत आज. कारण बघा ना, बाबा स्वतः उपाशी होते, पण त्यांना काळजी होती ते आपल्या घरी असलेल्या बायकोची. मी ना त्या बाबांना अजून काही थोडी मदत केली, तेव्हा त्या बाबांनी ना माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले, "देव तुला सुखी ठेव बाळा." पण एक सांगू का? गरिबाला पैसे देणं मोठं नाही, त्याला माणूस म्हणून विचारणं मोठं आहे. बाबांच्या ना त्या एका वाक्याने ना मन अगदी भरून आलं होतं. आपण कधी-कधी ना मोठ्या गोष्टीत ना सुख शोधत असतो. पण ना एखाद्या गरजू माणसाला दिलेला एक घास आणि एक प्रेमाचा शब्द किंवा छोटीशी मदत ना त्याच्यासाठी खूप मोठी असू शकते. मला तुम्हाला हे विचारायचंय, आज माझ्या जागी त्या बाबांसाठी तुम्ही जर असता, तर तुम्ही त्यांना काय दिलं असतं? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच सांगेन, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल ना, तर माझ्या चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक यू.